नवा अगं सर नेऊ का हिला हाँ ऊपर से थोड़ा सा वो नहीं ऊपर से जास्त ताकदवाली दिसू राहिली पण हिला झोपवतोच. हात मी काढणार आहे, माझे दोन्ही उचलणार आहे आणि ती तशीच झोपून राहणार आहे काही सेकंदापर्यंत. सो जा तेरी तो आता तिला असं वाटत आहे की माझ्यावर मोठा दगड ठेवला, कोणीतरी भार ठेवला तेवढंच, म्हणून तिला भीती वाटत आहे. ही भीती माणसाच्याही मनात असते. कोणी जर म्हटलं की तुझ्यावर जादूटोणा केला, ती अर्धी मरतेच ती बाई आणि ती घाबरते. तिला वाटते की खरोखरच माझ्यावर कोणीतरी जादूटोणा केलेला आहे आणि ती रोगग्रस्त होऊन जाते. म्हणून भीती माणसाला रोगग्रस्त बनवून टाकते. म्हणून माझा डायलॉग आहे, जो डर गया समझो मर गया, इसलिए डरना मना है, क्योंकि जादू टोना से कोई मर नहीं सकता. जादू टोण्यानं जर कोणी मेला असता तर आतंकवाद्यांना मारलं असतं, एखाद्या गावातील मोठ्या मांत्रिकाला भारताच्या सीमेवर पाठवलं असतं आणि त्यांनी लिंबू घेतला असता, त्याच्या पोटामध्ये सुई खुपसली असती. इकडं त्याच्या पोटात सुई, तिकडं आतंकवाद्याच्या पोटात सुई, बदमाश लोकांच्या पोटात सुई खुसली असती, ते मेले असते. तसं होते का? भारत सरकारला सीमेवर करोडो कोट्यावधी अरबो रुपये खर्च करण्याची आवश्यकता पडली नसते. म्हणून जादूटोण्याचं अस्तित्व या जगात नाही आहे. जादूटोण्यानं कोणी मरत असेल तर आधी मला मारा. 1998 पासून मी आव्हान करतो. रात्री बेरात्री अनेक लोक आले होते मला मारायला जादूटोण्यानं, पण मी मरू शकलो नाही. आता हिच्यामधली निघाली तंद्री, ही संमोहित झाली होती. आता संपलं तिचं, भीती संपली. घे रे आता.